नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। पंचमभागस्य 30तमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। त्यानंतर थोड्याच दिवसात राजे आजारी पडल्याची बातमी पसरली। रामसिंग राजांची विचारपूस करीत औरंगजेबाला आजाराची बातमी कळली। त्याने हाकीम पाठवण्याची तयारी दाखवली, पण जीवनाला विटलेले राजे कसलीच औषधे घ्यायला तयार नव्हते। नाही म्हणायला गावातील एका वैद्याचे औषध तेवढे ते स्वीकारीत। राजांच्या जवळ हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर एवढेच लोक राहिले होते। रामसिंगाचे पहारेकरी राजांच्या विश्वासाचे बनले होते। राजांचा आजार बळावत होता। कष्टाने फिरणारे राजे अंथरुणाला खिळले। फुलाद खान वारंवार राजांच्या चौकशीला येई। प्रकृतीला आराम वाटावा म्हणून धार्मिक संप्रदायांप्रमाणे साधू संत, देवस्थाने, बादशहांचे वजीर यांना मिठाई पाठवण्याचे राजांच्या मनात आले। दररोज मिठाई पाठवली जात होती। डेऱ्याबाहेरच्या पहाऱ्यावर तेजसिंग, अर्जुनजी, सुखसिंग, नाथावट ही माणसे होती। तसेच डेऱ्यालगत रामसिंगाचे रामकिशन ब्राह्मण, जीवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय आणि बलराम पुरोहित हे लोक होते। रामसिंगाची ही सारी माणसे राजांनी वश करून घेतली होती। यांखेरीज फुलाद खानाचे अनेक अधिकारी येत। त्यांनाही राजांनी भरपूर द्रव्य दिले होते। फुलाद खानाला मात्र याची गंधवार्ताही नव्हती। औरंगजेब शिवाजीबद्दल आता निर्धास्त बनला होता। शास्ता खानाच्या बेगमेने अनेक जासुदांनी उगीचच शिवाजीबद्दल हव्या त्या कंड्या पिकवल्या होत्या। शिवाजी सैतानाही तो भिंतीतून आलेला शास्ता खानाने पाहिला। 14 हात उडी तो मारू शकतो, तो अदृश्य होऊ शकतो। हे त्याला करता येतं तर पहाऱ्यात खितपत का पडला असता। औरंगजेब अखेरच्या डावाची वाट पाहत होता। राजा विठ्ठलदासाची हवेली पुरी होत आली होती। शिवाजीला त्या हवेलीत हलवून तिथेच त्याचा वध करून पुरण्याचे औरंगजेबाने निश्चित केले होते। ही कुणकुण रामसिंगालाही लागली होती। राजांची प्रकृती पाहायला रामसिंग आला होता। राजे कणत होते। ताप नव्हता, पण सारे अंग कळांनी भरले होते असे राजे सांगत होते। रामसिंग बेचैन दिसत होता। तो म्हणाला, राजासाहेब, फार वाईट वेळेला हे दुखणं आलं का? राजांनी कष्टाने विचारले। मला बातमी लागली आहे, विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन तुम्हाला मारण्याचा कट घाटत आहे। रामसिंग, औरंगजेब काहीही करू शकतो, माझा नाईलाज आहे राजे, मी काहीही करू शकत नाही। रामसिंग रडू लागला। राजे कष्टाने उठले। त्यांनी रामसिंगाला जवळ घेतले। राजे म्हणाले, रडू नका, जे व्हायचं ते होईल। रामसिंग, करता आली तर एक गोष्ट करा। काय करू राजासाहेब? विठ्ठलदासाच्या हवेलीत आम्हाला केव्हा हलवलं जाणार ते आम्हाला कळायला हवं। ते जमेल, पण त्याचा काय उपयोग? निदान घरच्या माणसांना निरोप तरी सांगता येईल। रामसिंग, संभाजीवर लक्ष ठेवा, त्यांची काळजी करू नका राजे, आता ते माझ्या सवयीचे झाले आहेत। दरबारचे रिवाज देखील त्यांच्या अंगवळणी पडले आहेत। राजासाहेब, जेव्हा तुम्हाला हलवायचं ठरेल तेव्हा मीही आपल्याला भेटू शकणार नाही। मी असं करीन। रामसिंगाने थोडा विचार केला आणि तो म्हणाला, मी त्या दिवशी फुलाद खानाकडून निरोप पाठवीन की तुम्ही माझ्याकडे येऊ नका। बादशहांनी बंदी केली आहे। ज्या दिवशी असा निरोप येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हलवलं जाणार, हे निश्चित समजा। यापेक्षा मला जास्त सांगता येत नाही। रामसिंग राजांचा निरोप घेऊन गेला। राजे स्वस्थ पडून राहिले। मदारी, हिरोजी, रामकिशन, जीवा जोशी मिठाईचे पेटारे भरण्यासाठी आत आले। राजांनी हिरोजीला निरोप सांगितला। हिरोजी गडबडीने बाहेर गेला। मिठाईच्या टोपल्या भरीत असलेला मदारी म्हणाला, महाराज, अशी मिठाई आपल्याकडे होत नाही। खरं आहे मदारी, ही मिठाई राजगडला पोहोचायला हवी। तितके दिवस टिकेल? रामकिशन म्हणाला, महिनाभर ठेवली तरी बिघडत नाही। ऐकलंस मदारी, मिठाई हवेत तितके दिवस टिकते, फक्त पाठवता आली पाहिजे। 15-16 वर्षांचा पोर मदारी, पण हुशार खरा। त्याला आपलं हसू लपविता आलं नाही। टोपल्या तयार झाल्या। रंगीत दांड्यांना अडकवून एक एक टोपली दोघा सेवकांच्या खांद्यावरून डेऱ्याबाहेर गेली। फुलाद खानाच्या पहाऱ्यावर टोपल्यांची कसून झडती झाली आणि टोपल्या बाहेर गेल्या। त्यातली एक टोपली खुद्द फुलाद खानालाच पाठवली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी कब कलश राजांच्या भेटीला राजांनी कब कलशची भेट घेतली। डोक्याला भगवा रुमाल, कपाळी गंध, गोरी पान, उंचीपुरी अशी कब कलशची मूर्ती त्याच्या बुद्धिमत्तेचे तेज दाखवित होती। राजे बराच वेळ कलश बरोबर बोलत होते। राजांचे लक्ष दाराशी गेले। डेऱ्याच्या आतल्या द्वारी फुलाद खान उभा होता।
राजांनी पलंगावरूनच हाक दिली, या फुलात खान. फुलात खान आत येत म्हणाला, राजासाहेब, आपल्या मिठाईबद्दल शुक्रिया अदा करण्यासाठी मी आलो होतो. बसा ना. त्यात आभार कसले? हे कप कलश काशीचे दशग्रंथी ब्राह्मण कुंडली चांगली जाणतात. आमच्या प्रकृतीला आराम केव्हा पडेल हे आम्ही विचारित होतो. फुलात खान हसून म्हणाला, राजासाहेब, त्यापेक्षा आपली सुटका केव्हा होईल हे का विचारित नाही? राजांनी आपल्या तीक्ष्ण नजरेने फुलात खानाला निहाळले. दुसऱ्या क्षणी हसत ते म्हणाले, फुलात खान, त्या प्रश्नाला काय अर्थ आहे? मेहेरबान बादशहांच्या आज्ञेनं तुमच्या पोलादी पंजात आम्ही सापडलेले. आमची सुटका कठीणच. सापडलेला पक्षी कधी औरंगजेबानं सोडला नाही आणि तुमच्या पकडीतून आजवर कुणी निसटू शकलेलं नाही. सिद्धी फुलात खानाचा काळा चेहरा तकाकला, डोळे चमकले, पांढरे शुभ्र मोठे दात दाखवीत तो म्हणाला, राजासाहेब, ही तारीफ नाही, ही हकीकत आहे. आम्ही तारीफ केली नाही, हकीकतच सांगितली. त्याचवेळी संभाजीराजे आत आले. शिवाजीराजांच्याकडे जात ते म्हणाले, आबासाहेब, बाळराजे सकाळपासून होता कुठं? आम्ही रामसिंग काकांच्याकडं गेलो होतो. त्यांच्याबरोबर आम्ही अलीजांच्याकडं गेलो होतो. अलीजांनी मला जवळ घेतलं आणि आपली कट्यार मला दिली. ही बघा. बाळराजांनी कट्यार काढली. कट्यारीचं पातं चकाकलं. राजे म्हणाले, बरीच धारदार आहे. बाळराजे सांभाळून. ह्या शाही कट्यारी मोठ्या विषारी असतात. आबासाहेब, आम्ही तुमच्यासाठी ही एक कट्यार मागितली. तर अलीजाह म्हणाले आणि एकदम बाळराजांनी विचारले, अंजान म्हणजे काय हो आबासाहेब? का? आम्ही कट्यार मागितली तर अलीजाह म्हणाले, पोरगा निहायत मासूम व अंजान आहे. सारे हसले. राजे म्हणाले, बाळराजे, बादशहांनी तुमचं कौतुक केलं. अलीजांनी आम्हाला संध्याकाळी पण बोलवले. असं? भाग्यवान आहात. आमची ती तकदीर नाही. फुलात खान इतके दिवस राजांच्यावर पहारा करीत होता, पण राजांची सौजन्यशील वागणूक, सर्वांशी प्रेमळ बोलणे पाहून त्याला राजांच्या कैदेचे कोडे उलगडत नव्हते. न राहून तो म्हणाला, राजासाहेब, दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण कैदेत पडलात आणि मी पहारा करतो. संभाजीराजांच्यासारखीच बादशहांची कृपा आपल्यावर असती तर आज आपण शाही दरबारचे सच्चे दोस्त बनलो असतो. आजही आपलं नातं तेच आहे. तुम्ही पहारा करता म्हणून तुम्हाला दोष देण्याइतके आम्ही अज्ञानी नाही. फुलात खानाने रजा घेतली. फुलाद खान बाहेर जाताच राजांनी बाळराजांना जवळ बोलावलं. ते म्हणाले, बाळराजे यांना ओळखताना? हो. बाळराजांनी मान डोलावली. मग यांची ओळख पक्की ठेवा. ह्यांनी केव्हा जरी काही सांगितलं तरी ऐकायचं, समजलं? जी आबासाहेब. कप कलशने बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवला. बाळराजे बाजूला जाताच कप कलश म्हणाला, राजे, फार मोठी जबाबदारी टाकता आहात. तुम्ही ती पार पाडाल याची खात्री आहे. तुम्ही आता परत येण्याची गरज नाही. हिरोजी तुम्हाला गाठतील. कप कलश गेला. राजांनी परत बिछाण्यावर अंग टाकले. अधुना पंचमभागस्य 1/3 कथा एषा. दिवसेंदिवस शिवाजीराजांची प्रकृती बिघडतच होती. औषधांचा काही गुण येत नव्हता. 2 प्रहरी अचानक फुलात खानाला राजे जागेच आहेत असे कळताच तो आत गेला. फुलात खान राजांच्या जवळ जात म्हणाला, राजासाहेब, आपकी तब्येत? ती आता एकदमच बरी व्हायची. राजे म्हणाले, उम्मीद सोडून कसं चालेल? अल्ला रहमदिल आहे. राजासाहेब, आपण कुंवर रामसिंगाच्या भेटीस जाणार होतात. राजांनी आश्चर्य दाखवले नाही. ते म्हणाले, या रोगाचा कंटाळा आला. तुमच्या सोबतीने जावं म्हणत होतो. अफसोस की बात है राजासाहेब. कुंवरजींचा निरोप आहे. काय म्हणतात? त्यांनी भेटायला येऊ नका म्हणून निरोप पाठविला आहे. बादशहांनी त्याला मना केलं आहे. अशा हालतीत तुम्ही जाणंही बरं वाटत नाही. श्रींची इच्छा. राजे म्हणाले, एक बोलाय चालायला जागा होती, तीही बंद झाली. आम्ही झोपतो. फुलात खान निघून गेला. राजांनी मदारी, फरजंद, जोशी साऱ्यांना भराभर हुकूम सोडले. संभाजीला जोशांबरोबर रामसिंगाकडे पाठवून दिले. राजांनी सांगितले, बाळराजे, तुम्ही रामसिंग काकांच्याकडे जा. तिथं खेळा. काका दरबारी गेले तरी तुम्ही जाऊ नका. मी, कलश काका, हिरोजी यांपैकी जे सांगेल तसं वागा. जपून राहा. संभाजी जोशांबरोबर रामसिंगाकडे गेला. राजांनी अर्जुन सिंगाला विचारले, टोपल्या तयार आहेत? जी. सारी माणसं विश्वासाची आहेत ना? जी. ठीक. अर्जुन सिंग, तुम्ही गावापर्यंत आम्हाला सोबत करायची. पुढचं आमचं आम्ही पाहून घेऊ.
कारागिराला आत बोलवा. अर्जुन सिंगाने मान डोलवली. अर्जुन सिंग एका माणसाला घेऊन आत आला. तो पेटारे नेणाऱ्यांपैकीच एक कहार होता. अर्जुन सिंग म्हणाला, हा बहिरा आणि मुका आहे. राजे आसनावर बसले. राजांची दाढी होत असता हिरोजी राजांचे कपडे चढवीत होता. राजांची दाढी झाली. राजे उठले. हिरोजी राजांच्या कपड्यात उभा होता. दुरून पाहिले तर कोणाला संशय येणे शक्य नव्हते. राजांनी आपल्या हातातले कडे आणि कानातले चौकडे उतरून त्याच्या हाती दिले. हिरोजी राजांच्या बिछाण्यावर झोपला. राजांनी भरभर भोयाचा वेश केला. कानात कडी अडकवली. डोक्याला गोल पागोटे चढवले. राजांच्या रूपात आमूलाग्र बदल झाला. राजांनी हिरोजीला सूचना दिल्या होत्या. मदारीच्या पाठीवरून हात फिरवला. मदारी हिरोजीचे पाय चेपू लागला. हिरोजी कुजबुजला. राजे जपा. राजांनी हिरोजींचा हात दाबला. तेजसिंगाला संभाजीला आणण्यास पाठवले आणि राजे मिठाईच्या टोपल्या नेण्यासाठी गोळा झालेल्या भुयांच्या जागी बसले. सूर्य मावळला. पहारे बदलण्याची गडबड सुरू झाली. अर्जुन सिंगाने राजांना खुणावले. पुढे 2 पेटारे सोडून 3ऱ्या पेटाऱ्याला मागच्या बाजूला राजांनी खांदा दिला. पाठीमागे मिठाईचे 2 पेटारे होते. एक पेटारा बाहेर पडत होता. राजे मागोमाग बाहेर पडले. पहाऱ्यावर पेटारे अडवले गेले. मिठाईच्या टोपल्यांची झाकणे उघडून बघितली जात होती. सर्व टोपल्या तपासून झाल्यावर पेटारे बाहेर पडले. झपझप पावले टाकीत पेटारे जात होते. अग्रभागी अर्जुन सिंग चालत होता. काळोख पडू लागला होता. पेटारे बाजारपेठेनजीक एका अरुंद रस्त्यावर आले आणि कानांवर आवाज आला. सूरत से किरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही किरत कबहू न जाए, रहम बंदा परवर रहम करो. राजांनी पाहिले. एक फकीर रस्त्यावर बसला होता. त्याच्याजवळ एक भोई उभा होता. राजांनी डाव्या हाती धरलेला रुपया कटोऱ्यावर भिरकावला. पेटारे पुढे गेले. तोच मागून भोई आला. राजांच्या बरोबर चालू लागला. त्यानेही नकळत राजांच्या मागे उभे राहून दांडीला खांदा दिला. राजे अलगद बाजूला झाले. राजे पेटारे दिसेनासे होईपर्यंत रस्त्यावर उभे होते. मागून आवाज आला, लवकर चला. फकीराच्या पाठोपाठ राजे गल्लीत शिरले. नागमोडी गल्ल्या ओलांडीत राजे एका घरात घुसले. दार लावले गेले. घर कुंभाराचे होते. कप कलशला पाहताच राजे उद्गारले, बाळराजे सुरक्षित आहेत. एव्हाना ते आग्र्याबाहेर गेले असतील. कलश म्हणाला, आपण पळाल्याचं कळताच कसून झडत्या होतील. युवराज तसे दडायचे नाहीत. शोध होईल तेव्हा तुम्ही बाळराजांच्या सह असणार असं समजून लहान मुलाबरोबर फिरणाऱ्या प्रत्येकाची झडती होईल. बाळराजांच्या बरोबर महादेव देखील आहे. ते मथुरेच्या वाटेला लागले आहेत. पण कुणी ओळखलं तर संजाप राखलेले बाळराजे आता तुम्हीही ओळखू शकणार नाहीत. गरीब ब्राह्मणाकडे कोण लक्ष देतो? आणि पुढचा विचार सुरू झाला. अधुना पंचमभागस्य द्वात्रिंशत्तमी कथा एषा. हिरोजी फर्जन पडद्याकडे तोंड करून पांघरून घेऊन झोपला होता. मदारी पाय चेपीत होता. समया तेवत होत्या. अर्जुन सिंग नित्याप्रमाणे पहाऱ्यावर हजर झाला. जोशीही आला. फुलात खानाचे पहारेकरी डेऱ्यात डोकावून गेले. राजे झोपले होते. मदारी पाय चेपीत होता. उशाच्या मंचकावर जिरेटोप तलवार दिसत होती. रात्र चढत होती. राजांनी जेवणही नाकारले होते. कण्याचा आवाज ऐकू येत होता. मदारी पाय चेपता चेपता कुजबुजला, हिरोजी पुरे म्हण की, हात दुखले. रगड, संशय येईल, हिरोजी म्हणाला. मदारी पाय परत चेपू लागला. मध्यरात्रीचे पहारे बदलले. मदारी पाय रगडता रगडता तेथेच झोपी गेला होता. भल्या पहाटे हिरोजीने मदारीला जागे केले. मदारीने डोळे उघडले. हिरोजी म्हणाला, उठ. हिरोजी चटकन पलंगाखाली आला. त्याने राजांचे कपडे बदलले. आपला चोळणा मुंडासे घालून तो तयार झाला. पलंगावर लोड घालून त्यावर पांघरून घालून त्याने सारखे केले. कोणालाही वाटावे की डोक्यावर पांघरून घेऊन राजे झोपलेत. पलंगाशेजारी मदारी हिरोजी गुडघ्यात मान घालून बसले. पहाटेचा अधिकारी आत डोकावला. तो काही बोलणार तोच हिरोजीने उठांवर बोट ठेवले. झोप लागल्याची खूण केली. थोड्या वेळाने दोघे उठले आणि डेऱ्याबाहेर पडले. बाहेरच्या पहारेकऱ्याला हिरोजी म्हणाला, राजांना रात्रभर झोप नाही. पहाटे नुकताच डोळा लागला आहे. शिर दुखत आहे. राजे उठायच्या आत औषध घेऊन येतो. राजांना त्रास देऊ नका. दोघे छावणी बाहेर पडले. दिवस उगवला. पण डेऱ्यात पुरी सामसूम. राजांच्या वागणुकीने सारेच राजांच्या काळजीचे बनले होते. कोणीही आले तरी राजांना रात्रभर झोप नाही. राजे नुकतेच झोपलेत असे सांगितले जाई. राजे झोपल्याचे पाहून अधिकारी निघून जाई. सूर्य चढू लागला. राजे उठत नव्हते, कण्हत नव्हते. पहारेकरी अस्वस्थ होऊ लागले. त्यांना काही कळेना.
औषध आणायला गेलेले नोकर, राजांचे नोकर, त्यांचाही कुठे पत्ता नव्हता. सूर्य डोक्यावर आला तसा पहारेकऱ्यांचा धीर सुटला. त्यांनी फुलाद खानाला ही वर्दी दिली. फुलाद खानाचा विश्वास बसेना, तो तसाच डेऱ्यात आला. राजे झोपले होते. उशाला राजांचा जिरेटोप तलवार तशीच होती. त्याला हायसे वाटले. सावकाश तो बिछाना जवळ आला. त्याने हलक्या आवाजात हाक दिली, राजा साब. काही उत्तर नाही. राजा साब. सारे शांत. फुलाद नजीक गेला आणि त्याने खसकन पांघरून ओढले. आकाश कोसळले होते. ताठरलेल्या डोळ्यांनी फुलाद बिछाण्यावरच्या लोड दुलई गिरद्या पाहत होता. फुलादचे दात करकर वाजले. एकदम तो ओरडला, या अल्ला, शैतान भाग गया. संतापलेला फुलाद पहारेकऱ्यांवर गिरद्या फेकीत होता, लाथा मारीत होता. फुलाद भानावर येताच रामसिंगाकडे गेला. रामसिंगाला आश्चर्याचा धक्का बसला. दोघांच्याही माना पुऱ्या सापडल्या होत्या. रामसिंग तडक दरबारी गेला. बादशहा औरंगजेब दिवाण ई खासच्या मजलसीत बसला होता. शेजारी वजीर होते. दरबारचे मौलवी हजर होते. रामसिंगाला पाहताच बादशहा खुश झाला. त्याला शिवाजी आठवला. आजचा दिवस शिवाजीचा शेवटचा होता. आज सायंकाळी तो हलविला जाणार होता आणि विठ्ठलदासाच्या हवेलीत प्रवेश करताच त्याला समाधी मिळणार होती. औरंगजेब म्हणाला, ये रामसिंग. रामसिंग खाली मान घालून उभा होता. सदैव हसतमुख दिसणारा रामसिंग आज गंभीर का, याचे औरंगजेबाला कोडे पडले. त्याने विचारले, रामसिंग, कसलं संकट कोसळलं तुझ्यावर? रामसिंगाने मान वर केली. त्याचे डोळे भरले आणि त्यातून अश्रू ठिबकले. रामसिंगाने सांगितले, अन्नदाता, बातमी वाईट आहे. शिवाजी नाहीसा झाला. औरंगजेबाला त्या वाक्याचा अर्थ कळायला काही अवधी लागला. दाढीवरून त्याचा हात सुटला. जपाच्या माळेचे मणी भरभर सरकू लागले. संतापाने उठत औरंगजेब ओरडला, कसा गेला शिवाजी? पहारे सक्त होते, पण आज सकाळी तो नाहीसा झाला आहे. त्याच्या डेऱ्यात कोणी नाही. औरंगजेबाच्या त्राग्याला सीमा राहिल्या नाहीत. त्याने फुलाद खानाला बोलावले. फुलादने कुराणाची शपथ घेऊन सांगितले की शिवाजी अदृश्य झाला. फुलाद खाना इतका इमानी सेवक नव्हता. औरंगजेब ओरडला, रामसिंग, हे तुझंच कृत्य. तूच त्याला पळवलंस. अन्नदाते, क्षमा असावी. माझा पहारा आत होता, पण बाहेरचा पहारा खुद्द फुलाद खानाचा होता, हे अलिजांनी ध्यानी घ्यावं. औरंगजेबाने चारही वाटा शिवाजीचा शोध करण्याची आज्ञा दिली. सारे सरदार शोधासाठी निघाले. त्यात रामसिंगही होता. आग्रा शहरातील घर तपासायची आज्ञा झाली. संभाजीसह जाणारा शिवाजी कुठे ना कुठे सापडेल ही औरंगजेबाला आशा होती. तसा तपास होत होता. आग्र्यातील कुंभाराचे घरही तपासले गेले, पण कोणी सापडले नाही. हवेलीच्या तळघरात लपून राहिलेले राजे तेथेच राहिले. रामसिंगाचे पहारेकरी पकडले गेले. त्यांना मारबडव झाली, पण तिथून काही निष्पन्न झाले नाही. आग्र्याच्या झडतीत त्र्यंबकपंत आणि रघुनाथपंत मात्र सापडले. फुलाद खानाने सारा राग त्यांच्यावर काढला. त्या दोघांचा पुष्कळ छळ झाला, पण काहीच माहिती मिळू शकली नाही. राजांनी दिलेला हत्तीबरोबर घेऊन जात असलेले कवी परमानंदही या धरपकडीत सापडले. औरंगजेबाची अवस्था वेड्यासारखी झाली होती. त्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता. फुलाद खानाच्या सांगण्याप्रमाणे शिवाजी खरोखरच गुप्त झाला नसेल ना? शास्ता खानाच्या वेळी तो भिंतीतून प्रगट झाला तसा तर तो येणार नाही ना? स्वतःच्या जीवाला सांभाळणारा औरंगजेब तो धोका घेऊ इच्छित नव्हता. त्याने आपल्या भोवतीकडे कोट पहारा बसविला. शेजारी मौलवी ठेविले. रामसिंगाची मनसब काढून घेतली. नेताजीला कैद करून पाठवण्याचा हुकूम मिर्झाराजांना पाठविला. अधुना पंचमभागस्य त्रयस्त्रिंशत्तमी कथा एषा. आग्र्यातील वातावरण बरेचसे निवळले होते. राजांचे ही जीप राजांना बातम्या आणीत होते. एके दिवशी राजांनी बैराग्याचा वेश धारण केला. साऱ्यांनी राजांचे अनुकरण केले. साऱ्यांची मने राजांना बैराग्याच्या वेशात पाहून कळवळली. राजे म्हणाले, निराजी पंत, फार दिवसांची आमची इच्छा या सोंगानं पुरी होत आहे. वाईट एवढंच वाटतं की योग्यता नसता हा बैरागी वेश धारण करीत आहो. ती योग्यता येईल तेव्हा जीवनाचं सार्थक होईल. राजे निराजीपंतांना सांगत होते, निराजीपंत, तुम्हाला बैराग्याची
भाषा येते ना जी, तुमची निवड त्याचसाठी केली होती. आता तुम्ही आमचे महंत, तुमचं नाव कल्याण, माझं आनंद, आम्ही सारे तुमचे शिष्य. राजांनी सर्वांना नावे दिली. हळूहळू एक दोघे मिळून आग्र्याबाहेर पडत होते. राजांनी 3 गट केले: बैरागी, उदासी, गोसावी. तिन्ही गटांचे वेश निराळे. 2-3 दिवसात सारे आग्र्याबाहेर पडले. दक्षिणेत तपास जारी असणार हे ओळखून सारे उत्तरेकडे निघाले होते. रात्री सर्वांचा मुक्काम धर्मशाळेत होता. धुमी पेटवून बैरागी बसले होते. धर्मशाळेत एक इसम कोपऱ्यात बसून होता. त्याच्या मस्तकी रुमाल होता. अंगात रेशमी अंगरखा व विजार होती. त्याच्याजवळ एक पेटी होती. बैरागी धर्मशाळेत आल्यापासून तो त्यांना निरखीत होता. पहाट झाली. सारे बैरागी तयार झाले आणि तो इसमाला म्हणाला, महाराज, जरा कृपा करावी. निराजीपंतांनी त्याला बारीक नजरेने निहाळले. काय हवं? मी अत्तरीय आहे. भारी कनोजी अत्तर माझ्याजवळ आहे. अत्तरांची पेटी उघडून तो म्हणाला. सारे हसले. निराजीपंत म्हणाले, बाबा रे, आम्ही बैरागी, राखेचं सुद्धा आम्हाला ओझं. तुझं अत्तर कोण घेणार? असं म्हणू नका. नामी अत्तर आहे. माझा केवडा अगदी अस्सल आहे असा केवडा मिळायचा नाही. ते ऐकत असलेल्या राजांचे कान तीक्ष्ण बनले. ते पुढे आले. त्यांनी सांगितले, आम्हाला केवडा हवा होता. त्याच्याच शोधात आम्ही होतो. सारे थक्क झाले. अत्तरियाने विचारले, केवडा हवा? हां, केवडा. अत्तरियाच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, कलश. जी. अत्तरिया म्हणाला, मथुरेच्या आसपास आमची वाट पहा, आम्ही येऊ. अत्तरिया निघाला. राजांनी आपल्या झोळीतून काही रत्ने काढून त्याच्या हाती ठेवली. सारे गोंधळात पडले होते. राजे म्हणाले, हा कप कलशचा माणूस. केवडा हा सांकेतिक शब्द. बैरागी परत वाटेला लागले. सारे मथुरेत पोहोचले. मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे मथुरेत होते. निराजीपंतांचे कप कलशबरोबर आधीच पत्र गेले होते. मोरोपंतांचे मेहुणे कृष्णाजीपंत व यांचे भाऊ काशीराव व विसाजीपंत यांनी संभाजीराजांची जोखीम स्वीकारली. राजे कृष्णाजीपंतांना भेटले. ब्राह्मण वेशातील संभाजीराजे बैराग्यांना पाहून चकित झाले. राजांची ओळख पटली. राजांनी संभाजीराजांना मथुरेत ठेवले. आपण मुलुखात गेलो की दूध पाठवू, मग संभाजीराजांच्यासह कृष्णाजींनी यावे असे ठरवून राजांनी मथुरा सोडली. राजे काशीच्या वाटेला लागले. काशीला जाऊनही राजांच्या जीवाला समाधान नव्हते. कप कलशने राजांना सर्वतोपरी मदत केली होती, पण राजांचे मन काशीत रमत नव्हते. राजांना आपली काशी आठवत होती. राजगड, तिथे डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारी जन्मदात्री. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.